पहिल्याच पावसात सर्वसामान्य मुंबईकरांची त्रेधा तिरपीट उडाली आणि सकाळी रेल्वे लाईन अनेक ठिकाणी ठप्प झाल्यानं लोक ट्रॅकवरून चालतानाचं चित्र पाहायला मिळालं। परंतु कुर्ला स्थानकाच्या जवळ आज एक वेगळं चित्र पाहायला मिळालं, कारण की स्वतः राज्याचे मदत पुनर्वसन आणि आपत्कालीन व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील हे सुद्धा त्यांच्या आपल्याला चालताना दिसले। कसा अनुभव होता? कदाचित हा तुमचा रेल्वे ट्रॅकवर चालण्याचा पहिलाच अनुभव नाही। हा याच्यापूर्वी मी असं पावसामुळे कधी रेल्वेच्या ट्रॅकवरून चालत गेलेलं नाहीये, पाणी अडल्यामुळे। पण एक अनुभव जरी कसाही असला तरी सुद्धा एक शिकायला मिळालं की दोन स्टेशनच्या मध्ये ट्रॅकवरती एखादी प्रवासी वाहतूक करणारी जी रेल्वे असेल त्या रेल्वेला उभं करू नये अशा स्वरूपाच्या सूचना रेल्वे प्रशासनाला यापूर्वी दिलेल्या आहेत आणि आता त्या अधिक कटाक्षाने आपण पाळाव्या या पद्धतीचं त्यांना सांगितलं जाईल। कारण दोन स्टेशनच्या मध्ये ट्रॅकवर गाडी उभी राहिली, स्वाभाविक आहे, मनुष्य स्वभाव असतो, तो खाली उतरतो, आपल्या घरी पटकन जायचा प्रयत्न करतो। त्या दरम्यान समजा जर का अशा ट्रॅकवर असलेल्या पाण्यामध्ये किंवा त्यांची एखादी नाली असेल, एखादा नाला असेल, एखादा पाण्याचा अंदाज न येणारा समजा जर का पाण्याचा डबका असेल, त्या परिसरामध्ये नागरिक जर का गेले आणि चुकून त्यांचा पाय निसटला तर कुठलीही दुर्घटना होऊ शकते। म्हणून आमच्या सूचना अशा असतील की प्लॅटफॉर्म ज्या ठिकाणी अवेलेबल असेल त्या प्लॅटफॉर्मवर आपण गाडी उभी करावी आणि पुढच्या प्लॅटफॉर्म पर्यंत ट्रॅक जर का क्लिअर असेल तरच ही गाडी पुढची त्यांच्याकडे यंत्रणा जी असेल त्या यंत्रणेच्या माध्यमातून पुढच्या प्लॅटफॉर्मवर न्यावी। परंतु दोन ट्रॅकच्या मध्ये प्रवासी करणारी ट्रेन उभी करू नये। प्रशासन नेहमी खरं तर सूचना देत असतं की अशा वेळी लोकांनी शक्यतो रेल्वेच्या डब्यातनं उतरू नये, पण आज तुम्ही जोखीम घेतलीत आणि तुम्ही स्वतः चालत कुर्ला स्टेशन गाठलं। आणि आता जोखीम घेणं ह्या विभागाची जबाबदारी आहे। प्रत्यक्ष मी खालीच उतरलो नसतो तर मला कधी कळलं असतं की रेल्वे ट्रॅकवरून जायचं असेल आणि पाणी आजूबाजूला किती असतं आणि ह्या सगळ्या सूचना देण्याचा संभव मला स्वतःला कधी प्रात्यक्षिक मिळालं असतं। त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचं कामच आहे की ज्या ठिकाणी आपल्याला जबाबदारी स्वीकारायची असेल तर त्या ठिकाणी आपण स्वतः जाऊन तो अनुभव घेतला पाहिजे। आज तो अनुभव घेतला आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या बाबतीत काय प्रिकॉशन घेतली पाहिजे ही सुद्धा घेतली जाईल। राज्यात कालपासून जोरदार पाऊस आहे। मुंबईत आज तुम्ही स्वतः सध्या पालिका मुख्यालयात आहात, काय परिस्थिती आहे राज्यासाठी आणि मुंबईसाठी? नाही, एक तर मुंबई महापालिका ही एक देशामधली आगळीवेगळी महापालिका आहे आणि त्यामध्ये मी आज जे अनुभवलं, मुंबई महापालिकेच्या कमिशनर पासून तर फार शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत मुंबईमधला प्रत्येक कर्मचारी काम करताना दिसतोय। ज्या परिसरामध्ये पाणी जास्त प्रमाणामध्ये तुंबलं असेल, ते कुर्ला असेल किंवा अजून दोन्ही तिन्ही ठिकाणी जे काही आम्हाला आता प्रत्यक्ष मी येऊन बघितलं, त्या सगळ्या ठिकाणून ते पाणी त्या ठिकाणून उचलायचं आणि एखाद्या जवळच्या नाल्यापर्यंत किंवा मिठी नदीपर्यंत त्याला पोचवायचं, हे जे काम हजार हाऊस पॉवरचे पंप लावून मुंबई महापालिकेकडनं चाललेलं आहे। तर आता मला जे बघायला मिळालं त्यामध्ये बऱ्यापैकी मुंबई महापालिकेमध्ये साठलेलं पाणी हे कमी होताना दिसतंय। विद्यार्थी आणि जे लोक आहेत, सर्वसामान्य जनता, त्यांच्यासाठी प्रशासनाकडनं काय सूचना? नाही, आता हात जोडून सगळ्यांना आमची एकच आव्हान असणार आहे, विनंती असणार आहे की दुपारच्या सत्रामध्ये पाऊस अधिक पडू शकतो, भरती सुद्धा येण्याची भरती तर येणारच आहे, ती काही टळणारी गोष्ट नाहीये। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींसाठी आज मुंबईमध्ये शाळेला सुट्टी दिलेली आहे। उद्याचा निर्णय कदाचित उद्या होऊ शकतो, आज दुपारनंतर सुद्धा हेवी रेनफॉल होण्याची शक्यता आहे। त्यामुळे विनाकारण आपल्या घराच्या बाहेर न जाता आपण घरातच लहान मुलांना आपण जर का सुरक्षित ठेवलं आणि जर का अतिशय महत्त्वाचं काम असेल तरच आपण घराच्या बाहेर निघावं, अन्यथा निघू नये। मंत्री महोदयांनी आज स्वतः अनुभव घेतलेला आणि त्यांनी आवाहन सुद्धा केलं प्रशासनाच्या वतीनं, राज्य सरकारच्या वतीनं की गरज असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घरी राहा, सुरक्षित राहा आणि आपलं काम नित्यनेमानं करत राहा। कॅमेरामन दीपेश महाजन, समय राणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।